घरदर्शक शब्द बघायचा आहे. घरदर्शक शब्द म्हणजे काय? तुम्ही कुठे राहता? घरामध्ये. माणूस ज्या ठिकाणी राहतो त्याला आपण काय म्हणतो? घर. मग तसेच पक्षी किंवा प्राणी हे सुद्धा कुठेतरी राहतात. मग ते ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या त्या घराला नावं आहेत. प्रत्येक प्राणी वेगवेगळ्या ठिकाणी राहतो का? सगळेजण एक ठिकाणी राहतात का एकसारख्या घरामध्ये? नाही, प्रत्येक प्राणी वेगवेगळ्या ठिकाणी राहतो, म्हणून त्यांच्या घरांची नावं सुद्धा वेगळी वेगळी आहेत. ठीक आहे. मग ती नावं कशी आहेत ते आपल्याला बघायचंय. आता या ठिकाणी तुम्हाला कोंबडीचं विचारलंय. कोंबडीचं काय असतं घर? ती कोणत्या घरात राहते? अगदी बरोबर. पोळे आहे का? पोळे कुणाचं? मधमाशांचं. घरटं कुणाचं असतं? पक्ष्यांचं असतं. खुराडे कुणाचं? कोंबडीचं खुराडे. कोंबडीच्या घराला काय म्हणतात? खुराडे. आणि जाळे काय? जाळे कोण? जाळ्यामध्ये कोण राहतं? स्पायडर. स्पायडर म्हणजे कोळी. कोळी नसतो का? त्या कोळीचं काय असतं? जाळं असतं. आता दुसरा बघा, दुसरा जो प्राणी आहे मधमाशी. मधमाशांचं काय असतं? घरटे, जाळे, वारूळ की पोळे? मधमाशांच्या घराला काय म्हटलं जातं? पोळे. त्याचा जो छत्ता असतो ना तो असा, त्याला काय म्हटलं जातं? पोळं. त्या पोळ्यामध्ये ते काय घालतात? अंडी घालतात आणि त्याच्यामध्ये मध साचतो. घोड्याचा काय असतं? घोड्याचा तबेला असतो. गुहा कुणाची असते? वाघाची किंवा सिंहाची. बीळ कुणाचं असतं? उंदराचं बीळ. उंदीर कुठे राहतो? बिळामध्ये. आणि अंबारखाना कुणाचा असतो? हत्ती जिथे राहतो त्या ठिकाणी त्याला अंबारखाना असे म्हणतात. तर घोड्याचं जे आहे तबेला, तुम्हाला या ऑप्शनला काय करायचंय?